मराठी सक्ती करू नका म्हणून कोणी बैठका घेत असेल तर आम्ही त्याला विरोध करणार असं मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलंय। तसंच संजय निरुपम यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी संदीप देशपांडेंनी केली आहे। हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आनंदी यांच्या विचाराचं सरकार आहे असं जे सांगतात, त्यांच्याच पक्षाचा एक माणूस मराठी सक्तीची करू नका याच्यासाठी जर बैठका घेत असेल तर त्याला निश्चितपणे आम्ही विरोध करणार। आम्ही काय या कायदेशीर लढाईला आणि केसेसला घाबरणारे लोक नाही। आम्ही अस्वल, एक केस गेला काय आणि एक केस आला काय, आम्ही या गोष्टींना घाबरत नाही। पण महाराष्ट्राच्या आणि मराठी अस्मितेच्या गोष्टीमध्ये कुठेही तडजोड आम्ही करणार नाही। मला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला। आम्ही पोलिसांना सुद्धा विनंती केली आहे, संजय निरुपमला घरी बसवा तरच कायदा सुव्यवस्था राहील। कधी पण आपण दरवेळी बोलतो इथे येऊन आव्हानं नाही द्यायची आम्हाला, भैयांनी तर अजिबात नाही। मी तुम्हाला म्हणतो, मी उत्तर भारतीय लोकांची बोलत, त्यांची मराठी बोलायची तयारी आहे ना। आज संजय निरुपम कोण करणार आहे? जे उत्तर भारतीय रिक्षावाले आहेत किंवा टॅक्सीवाले त्यांची स्वतःची तयारी आहे, ते म्हणतात आम्ही मराठी बोलू म्हणून। हाय, याला काय थाज उठली आहे इथे येऊन मिटिंगा घ्यायची आणि बैठका घ्यायची? आज पण तिथले लोक म्हणतात आम्ही मराठी बोलायला तयार आहोत। संजय निरुपमच्या पोटात काय दुखतंय? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।